हे फ्रेंड्स, मी शेफ इस्लिमाय. आम्ही सारे खवय्यामध्ये तुमचं स्वागत. माझ्या एक ओळखीचा ग्रुप आहे. ते रोज सकाळी मीरा रोड ते चर्चगेट आणि संध्याकाळी काम झाल्यानंतर परत चर्चगेट टू मीरा रोड असा प्रवास करतात. हा जो पाऊण एक तासाचा जो प्रवास आहे, या प्रवासात ते सगळे सण साजरे करतात. दिवाळी असो, गणपती असो, होळी असो, कोण ना कोणतरी आपापल्यातलं काही ना काहीतरी फराळाचं बनवलेलं जे असतं ते आणतं आणि सगळेजण शेअर करून ते खातात. तर मला हा ग्रुप भेटला होता आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही असं असं साजरा करतो. तर आता न्यू इयर येतंय, तर यासाठी खास आमच्या ट्रेन पार्टीसाठी तुम्ही काहीतरी मस्त रेसिपीज सुचवा. तर मला पण खूप छान वाटलं, कारण युनिक कन्सेप्ट आहे. पार्टी तर आपण घरी नेहमीच करतो, पार्टी आपण बाहेर जाऊन करतो, पण ट्रेनमध्ये सुद्धा एक वेगळी गंमत असते. सगळेजण एकत्र येणं आणि पदार्थांवरती ताव मारणं. सो दॅट ऑल्सो इज वन एक पार्टी होते. सो मी लगेच माझी थिंकिंग कॅप घातली आणि त्या ग्रुपसाठी खास मी या रेसिपीज तुमच्याकरता शोधून काढलेल्या आहेत. तसं ते असा प्रवास करतात. आय एम शुअर मुंबईत असे बरेच आहेत की जे रोज असा प्रवास करतात. तर त्यांना खास त्यांच्यासाठी ह्या दोन्ही रेसिपीज मी दाखवतो. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना ते आवडतील. आणि हो, जाता आता हेही सांगायचं मला की फक्त ट्रेनमध्येच साजऱ्याकरता या रेसिपीज नाही आहेत. तुम्ही तुमच्या घरी रेग्युलर पार्टीला सुद्धा या रेसिपीज ट्राय करू शकता. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. पहिली रेसिपी असणार आहे पटेटो लोरेट. आता ही जी रेसिपी आहे, आपण पटेटोचे कटलेट्स बऱ्याच वेळा खातो. डेक्कन क्वीनचे कटलेट्स खूप पॉप्युलर आहेत. चीज टोस्ट पॉप्युलर आहे. तर त्या डिशपासून इन्स्पायर होऊन मी ही डिश बनवलेली आहे, पटेटो लोरेट. आता बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण खूप मस्त आहे. तुम्ही बघत राहा. पण त्या अगोदर आपण ह्याच्यासाठी काय साहित्य घेतलंय ते पाहणं आवश्यक आहे. तर आपली साहित्य पाहून घेऊया. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे 4-5 बटाटे मध्यम आकाराचे उकडून काढून ते मॅश करून घेतलेले आहेत. नंतर पाणी आपल्याला लागणार 2 वाट्या, ब्रेड क्रम्स थोडंसं कोटिंग करता, बटर लागेल आपल्याला 2 मोठे चमचे, तसंच मैदा लागेल 2 मोठे चमचे, मिरपूड आणि चिली फ्लेक्स. झटपट होणारी रेसिपी आहे, पण थोडीशी पद्धत वेगळी आहे. हा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी आधी पाणी घालतो 2 वाट्या. आपण थोडंसं पाणी घातलं, याच्यामध्ये पाणी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आता घालायचंय बटर. बटर त्याच्यामध्येच वितळून द्यायचं त्या उकळत्या पाण्यात. त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाहीये, कारण बटर मध्ये असं मिठाचं प्रमाण असतं. सो वरनं मीठ घालायची आवश्यकता नाही. बटर मेल्ट झालं. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मैदा. आज मी एकदम हळू केलेली आहे आणि व्हिस्कनी हे सगळ्या गुठळ्या आपण आता तोडून घेणार आहोत. जरा शिजवत ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं त्याचं मिश्रण थोडंसं घट्ट होतं. हे जे मिश्रण आहे ते आता हळूहळू पॅनला सुटायला लागतं. म्हणजे आपलं मेहनत आता तयार झालंय. आपण थोडंसं ते शिजवून घेऊ. बऱ्यापैकी शिजलंय आता ते. अजून फार काही करायची गरज नाही आहे. मी आज बंद करतो आणि या बोलमध्ये हे मिश्रण काढून घेतोय. थोडंसं गार होऊन देऊया. गार होऊन झालं तर आपल्याला हा मॅश केलेला बटाटा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तर आपण चवी करता ह्याच्यामध्ये थोडीशी मिरपूड, पुडीची चव ह्याच्यामध्ये मस्त लागते. नंतर मीठ आणि चिली फ्लेक्स ऍड करू तिखटासाठी. आणि आपण ह्याच्यामध्ये आता बटाटा मिक्स करूया. हे आता मिश्रण थोडं घट्ट व्हायला लागतं. याच्यामध्ये अजून हा बटाटा घालायचा आपल्याला. तो बनवण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ह्याची चव वेगळी लागते, जसं आधी सांगितलं. आणि बरेच कटलेट आपण नेहमीच करतो, पण इसमें कुछ अलग है असं तुमचे पाहुणे नक्की म्हणतील. आणि असं काय सुचलं तुम्हाला असं सुद्धा ते तुम्हाला विचारतील. सो आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. थोडंसं मीठ आपल्याला लागेल
कारण बटाटा घातल्यानंतर मिठाची चव कमी होईल आधी घातल्याप्रमाणे. सो थोडंसं मीठ आपण ॲड करू. अशी मिरपूड, मिरपुडीचा थोडासा तिखटपणा आणि चिली फ्लेक्सचा तिखट हा दोन्ही आपल्याला आवश्यक आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन्स म्हणून तुम्ही अजून ह्याच्यामध्ये जिरं पूड, तिखट, हिरव्या मिरच्याची पेस्ट यासारखे पदार्थ मिक्स करू शकता. आणि तुम्ही जेवढं इंटरेस्टिंग बनवायचं तेवढं तुम्ही इंटरेस्टिंग बनवू शकता. कटलेटच आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून मिश्र भाज्या सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. नो इश्यूज ॲट ऑल. पण ट्रेनमध्ये जायचं आहे, आपल्याला पण सकाळची खूप गडबड असते, बराच स्वयंपाक करायचा आणि त्याच्यामध्ये आणखीन उपद्व्याप कशाला वाढवायचे, म्हणून मी ही सिम्पल इझी पण एक पार्टी स्नॅक म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. यापुढे काय करायचं आहे, तेल गरम करायला ठेवलेलंच आहे आणि हे असं मिश्रण माझ्याकडे तयार झालेलं आहे. बोलमध्ये मी थोडंसं पाणी काढून घेतलंय कारण थोडासा चमचा भिजवावा लागणार आहे आपल्याला. ब्रेड क्रम्स माझ्याकडे इकडे तयार, ते मी या प्लेटमध्ये काढून घेतो. मस्त ब्राऊन ब्रेडचे ब्रेड क्रम्स आहेत. सो आपल्याला एक एक पीस या टाईपनी याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर याच्यावरती थोडंसं ब्रेड क्रम लावायचं आहे. आपल्याला आवडेल अशा या साईजमध्ये आपल्याला हे लॉरेट्स बनवायचे. तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो आकार देऊ शकता. आपण त्याला एक छान असा प्लेन चा आकार देऊया, म्हणजे फिश फिंगर्स आपण होतो तसं लोकांना आधी वाटेल, खाताना एकदम वेगळी चव लागेल. आय थिंक हे चांगलं होईल. सॉफ्ट हे फिंगर्स आपण बनवतोय. प्रत्येक वेळा थोड्याशा पाण्यात चमचा बुडवून घ्या म्हणजे मिश्रण खूप लागणार नाही. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. तेल गरम झालेलं आहे. आपण हे याच्यामध्ये घालून टाकू. थोडंसं एक थोडा क्रिस्प झाला की मग दुसरा पीस त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. एकदम सगळे घातले तर ते चिटकू शकतात एकमेकांना, त्यामुळे थोडंसं पेशन्स, अगदी थोडासा पेशन्स आपल्याला लागेल याच्यासाठी. हे मी बाकीचे सगळे फ्राय करून घेतो. हे तुम्ही नुसत्या हिरव्या चटणीबरोबर जरी सर्व केलं तरी अप्रतिम लागेल. तुम्हाला जर का आज हे बनवायचे असतील तर याचं आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. पोटॅटो लॉरेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेले बटाटे 2 व पाणी, ब्रेड क्रम्स 2 चमचे, बटर 2 चमचे, मैदा, मीठ, मिरपूड आणि चिली फ्लेक्स. कृती: प्रथम 2 वाट पाणी उकळून त्यामध्ये बटर आणि मैदा घालून उकड काढावी. मिरपूड, त्या मीठ, चिली फ्लेक्स आणि उकडून मॅश केलेला बटाटा मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कटलेट्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत.